कृष्णाजी आ, काही येतंय का राज. ध्यानी? राज लय झालाय बघतोय पर काय ध्यानी येईना झालं बघा. हा ना. कृष्णाजी आकृती नीट पहा. जी. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात 108 मर्मस्थानं असतात. त्यावर आघात झाला तर भव्य मनुष्यही धाराशायी होऊ शकतो. वैद्यबुवांनी आपल्याला जी मर्मस्थानं सांगितली त्यातली महत्वाची 5: मस्तक, हृदय, सूर्यचक्र, नानत्व म्हणजे कूस आणि उदरदंडिका म्हणजे ओटीपोट. हा जी. या 5 स्थानांवर जर आघात झाला तर तो माणसासाठी प्राणघातक ठरू शकतो. खान उंच आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्या छातीखाली वार करायचा. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचे आहेत नानत्व आणि उदरदंडिका. जी. बर, हा आघात आमच्या हाताच्या नैसर्गिक हालचालींबरोबर व्हायला हवा, कारण भेटीच्या वेळी आम्ही निशस्त्र यावं अशी अट आहे. अर्थात दगाबाज खान काही अट पाळणार नाहीच, पण भेटीच्या आधी आम्ही अस्त्र बाळगलंय हे त्याला कळता कामा नये. अशा वेळी कुठलं शस्त्र बाळगता येऊ शकतं? थांबा राज. आलो वाईच. हा? आलो आलो. महाराज, हे अग्निपुराण. याच्यामध्ये अशा शस्त्राचं वर्णन आहे की ज्याला हस्तशस्त्र किंवा अमुक्त असं म्हणतात. ये बघा, म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र आहे की जे वार केल्यानंतर हात येगळं बी होत नाही आणि हाता येगळं दिसत बी नाही. मग असं कुठलं शस्त्र आहे आपल्याकडे? आताच्या वक्ताला नाही महाराज. असं कुठलं शस्त्र नव्यानं घडवता येते का याचा विचार करा. आम्ही करतो. जी राज. नाईक, वादळी. हे मराठ्यांचं अमुक्त शस्त्र. घडवायला घ्या.